परिषदेच्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे राज्य सरकारकडून 2,000 आणि केंद्र सरकारकडून 2,000 रुपये मिळणार आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, पाहू आजच्या शेतकऱ्यांसाठी 40 ताज्या बातम्या। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता किंवा कर्जमाफीचा हप्ता आला की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। तर पाहू आजच्या 40 ताज्या बातम्या। नमो शेतकरी योजना। राज्य सरकारच्या 2 प्रमुख विभागांचा निधी आता नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी वर्ग केला जाणार आहे। यामुळे राज्यातील सुमारे 90 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांचा पुढील हप्ता लवकरच जमा होणार आहे। कर्जमाफीचे नवीन निकष जारी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अटी व निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे। या शिथिलतामुळे पूर्वी अपात्र ठरलेले तब्बल 23 लाख अतिरिक्त शेतकरी आता कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत। पीक विमा भरपाईबाबत न्यायालयाचा मोठा दिलासा। पीक विमा भरपाई प्रकरणी विमा कंपनीने दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत। न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत विमा कंपनीला पुढील 7 दिवसाच्या आत नुकसान भरपाई वाटप करण्याचे कडक आदेश दिले आहेत। ठिबक व तुषार सिंचनासाठी 90% सबसिडी। शेतीचे आधुनिकीकरण आणि पाणी बचती प्रोत्साहन देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन संचावर 90% अनुदान दिले जात आहे। शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात। कर्जमाफी मिळेपर्यंत व्याजातून सूट। शासकीय पीक कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही। नांदेड जिल्ह्यातील सुमारे 2,07,000 शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे। ग्रामपंचायत निवडणुकीची अंतिम मतदार यादी। राज्य सरकारने आयोगाने आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे। यानुसार प्रभागांची व ग्रामपंचायतीची अंतिम सुधारित मतदार यादी 4 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। धान व मका उत्पादकांसाठी 157 कोटींचे अनुदान। धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात 157 कोटींचे थकीत अनुदान जमा करण्यास सुरुवात झाली आहे। या निर्णयामुळे सुमारे 15,000हून अधिक शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। सोयाबीन दरात प्रति क्विंटल 190ची वाढ। बाजारात सोयाबीनची आवक घट झाल्यामुळे दरात पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळत आहे। सोयाबीनच्या प्रति क्विंटल 190ची वाढ झाली असून सध्याचा दर 7,350वर पोहोचलेला आहे। वारकरी दिंडींना 20,000 रुपये थेट अनुदान। आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या पालखी दिंड्यांसाठी शासनाने 2,80,00,000चा निधी मंजूर केला आहे। या अंतर्गत प्रत्येक अधिकृत दिंडीला 20,000चे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित केले जाणार आहे। विद्यार्थिनींना मोफत एसटी प्रवास सवलत। शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एसटी महामंडळाने विशेष सवलत योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास पास उपलब्ध करून दिला जाणार आहे। अंजीर व हळद पिकांचा पीक विम्यात समावेश। राज्य सरकारने पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवत नवीन पिकांचा संरक्षण दिले आहे। प्रथमच अंजीर आणि हळद या दोन्ही महत्त्वाच्या रोकड पिकांचा अधिकृत पीक विमा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे। कृषी पंपधारकांचे थकीत वीज बिल माफ। राज्यातील सुमारे 1.25 लाख कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 514 कोटींपेक्षा जास्त रक्कम माफ झाली असून 23,000हून अधिक शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला आहे। कागदी रेशन कार्ड ऐवजी आता डिजिटल कार्ड। जुनी कागदी रेशन कार्ड बंद करून आता डिजिटल रेशन कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या कार्डावरील QR कोड स्कॅन करताच कार्डधारकाची सर्व माहिती संगणकावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे। 2008 मधील अपात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा। केंद्र सरकारच्या 2008 मधील कर्जमाफी योजनेत अपात्र ठरलेल्या 44,759 शेतकऱ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी झाली। या प्रकरणावर केंद्र सरकार आणि नाबार्ड सकारात्मक विचार करत असल्याने कोर्टात स्पष्ट करण्यात आले। ऑगस्टपासून 3 महिन्याचे धान्य एकत्र मिळणार।
रेशन कार्ड धारकांसाठी प्रशासनाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यापासून पुढील सलग 3 महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना एकाच वेळी वितरित केले जाणार आहे. अंतर्गत 16,95,000 शेतकऱ्यांची तिसरी यादी रात्री उशिरा अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाकडून करदात्या शेतकऱ्याची माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक पडताळणी पूर्ण करून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. महाराष्ट्रातील 223 कोटींचा पीक विमा थकीत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 223 कोटी रुपयांचे पीक विम्याचे दावे अद्याप थकीत असल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे. सर्वसामान्य नागरिकांची सोय करण्यासाठी आता गुंतागुंतीची प्रक्रिया दूर करून अवघ्या काही मिनिटात नवीन LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे. हिंगोलीत हळदीच्या दरात वाढ. हिंगोलीच्या मेंढा बाजार परिसरात समितीत हळदीच्या भावात 300 रुपयांची वाढ झाली असून सध्या प्रति क्विंटल 15,705 रुपयांचा दर मिळत आहे. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा होणार. कर्जमाफीच्या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 30 जुलैपूर्वी अनुदानाची रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस मेघगर्जनासह आणि विजांच्या कडकडासह मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मार्च 2027 पर्यंत एल निनोचा प्रभाव कायम. जागतिक आणि स्थानिक हवामानावरील अभ्यासानुसार एल निनो या घटकाचा प्रभाव मार्च 2027 पर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धान उत्पादकांचा जन आंदोलन इशारा. धान उत्पादक शेतकऱ्यांचा 15 दिवसाच्या आत थकीत रक्कम न दिल्यास राज्यभरात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. 52,000 शेतकऱ्यांचा पीक विमा अडकला. सुमारे 52,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 1,000 रुपयांपेक्षा कमी विमा मंजूर झाला आहे. मात्र प्रशासनाकडे पुरेसे निधी उपलब्ध नसल्यामुळे ही रक्कम रखडलेली आहे. कृषी विभागाकडून ड्रोन तंत्रज्ञान उपलब्ध. शेती कामात सुलभता यावी आणि फवारणी जलद व्हावी यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांना सबसिडीवर ड्रोन उपलब्ध करून दिले जात आहे. सोयाबीनचा पेरा वाढला तरी क्षेत्र घटले. या हंगामात कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा अधिक झाला असला तरी दोन्ही पिकांची एकूण लागवड क्षेत्र घटले आहे. 20 जुलैपर्यंत राज्यातील 80% पेरणा पूर्ण झाल्या आहेत. खतांच्या दरात मोठी वाढ. रासायनिक खतांच्या दरात पोने मागे प्रति बॅग 200 ते 750 रुपयांपर्यंत प्रचंड वाढ झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च वाढला असून आर्थिक गणित बिघडलेले आहे. धान उत्पादक भोजनापासून वंचित. पावसाळी अधिवेशनात धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही नवीन घोषणा झाली नसल्याने गेल्या वर्षाचा थकीत बोनस कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. वाशिम जिल्हा पहिल्या कर्जमाफी यादीतून वगळला. कर्जमुक्तीच्या जाहीर झालेल्या पहिल्या यादीत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. पेपरफुटी प्रकरणावर राजकीय वाद. गेल्या दशकात 152 पेपरफुटी घडल्याने तरी एकाही दोषीला कडक शिक्षा झाली नाही. या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. हायकोर्टाचे बेकायदा बांधकाम कडक आदेश. अधिकृत व बेकायदा बांधकामावर प्रशासनाकडून होणाऱ्या कारवाईत लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांची कसलाही हस्तक्षेप करू नये असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पीएम किसान हप्त्यात वाढीप्रमाणे स्पष्टीकरण. पीएम किसान निधी योजनेत हप्त्याचे 3,000 रुपयांची वाढ होणार असल्याचे चर्चेवर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत स्पष्टीकरण देत सद्यस्थिती स्पष्ट केली आहे. किसान घाट महापंचायतीपूर्वी कारवाई. दिल्लीतील किसान घाट आयोजित महापंचायतीपूर्वी पोलिसांनी विविध ठिकाणी शेतकरी नेत्यांवर आणि आंदोलकांवर प्रतिबंधक कारवाई केली.